सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र आणि माझ्या भावांनो, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपला आशीर्वाद द्यावा, आपलं मतदान द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। आणि आताच अत्यंत मला वाटतंय की अंतकरणातून आमचे आबा माने या ठिकाणी बोलत होते आणि त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी विनंती केलेली आहे। मतदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। मतदान करत असताना त्या मताचं महत्व अगोदर आपण ओळखलं पाहिजे। आपण जर उदासीन होऊन जर मतदान केलं तर मग कायम 5 वर्ष आपल्याला आज जी अवस्था आहे तीच अवस्था या ठिकाणी सहन करावी लागणार आहे। तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यापेक्षा या देशामध्ये प्रत्येकाला समान अधिकार फक्त मतदानाचा आहे आणि ते मतदान देत असताना तुम्ही कुठल्या उमेदवाराला कशासाठी मतदान द्यायचं या बाबतीतला विचार करणं हे मला वाटतंय अत्यंत आवश्यक आहे। बाकी ठीक आहे, कोणी श्रीमंत असतील, गरीब असतील, कुणी चांगल्या गाडीत फिरत असतील, कुणी पायी फिरत असतील, पण मतदान एक व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी केलेली आहे की या देशातल्या पंतप्रधानांना सुद्धा एकच मतदान करायचा अधिकार आहे। आज जे म्हणतो की जगामध्ये 4था 5वा क्रमांक असणारा अदानी असेल, अंबानी असेल, त्यांना सुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार आहे। आमच्या मधुकरला सुद्धा एकच मतदान करण्याचा अधिकार आहे। म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये अदानीच्या बरोबर आमचा मधुकर आहे, पंतप्रधानांच्या बरोबर मधुकर माडगे या ठिकाणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला अधिकार आहे। मग त्या अधिकाराचा आपण काय करणार आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या समोर प्रश्न आहे। आपण मतदान करेपर्यंत आपल्याला या लोकांनी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की हे मतदान आपण करेपर्यंत आपल्याला समजू देत नाही की मतदान कुणाला करायचं आणि कशासाठी करायचं। प्रत्येक वेळेस माणसाची दिशाभूल करायची, माणसाला भावनिक बनवायचं, एका वेगळ्या वळणाला या ठिकाणी माणसाला प्रत्येक मतदाराला लावायचं आणि आपण मतदान घेऊन त्या मताची लूट करायची, स्वतःची पोळी भाजून घ्यायची। अशी व्यवस्था झाली तर आपले काम होऊ शकणार आहेत का? मतपत्रिकेच्या या पवित्र मताच्या माध्यमातून 5 वर्षाचं आपल्या मतदारसंघाचं, आपल्या गावचं या ठिकाणी आपण नियोजन केलं पाहिजे। आपण हक्कानं कामं या ठिकाणी सांगितले पाहिजे, पण आज तसं होत नाही। कुणाला तर एखाद्या धंदांडग्या माणसाला वाटतंय की मी उभा टाकावं आणि अजून सोंडा आणि वाड्यामध्ये लागतंय का? मग बरेच आहेतच, आता सगळेच काही आवामाने नाही देतात, हा देवा किंवा तुमचे काही प्रत्येक गावामध्ये दलालच आहेतच, त्यांना फक्त वाट। आता काय मला सांगा, खरं तर वाटलं पाहिजे काहीतरी। नाही व साहेब 2 दिवस थांबायचे, आता सगळी प्रक्रिया माझ्याच हातात येत आहे, काय भागवत राहा। अरे कष्ट करून या ठिकाणी मेहनतीचं कमवलं ना, त्याच्या मागे खूप मोठं या ठिकाणी पुण्य असते। 2 दिवस गरीब माणसाचं मत लुटण्यासाठी कुणाचे तर दलाल होऊन या ठिकाणी तुम्ही जर अशा पद्धतीने मताची जर या ठिकाणी खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला आणखी मी सांगतो, आता खरं तर हळी आपल्या जवळ आहे, दुधात पाणी घालणारा, कधी बघा तुम्ही लाकूड तोड करणारा आणि जनावराचा या लोकांना शाप असते। आता मतदानाची जे या ठिकाणी हेराफेरी करणार आहेत, गरीब माणसाचे मतदान घेऊन कुणाच्या धनगाटक्याच्या हातामध्ये देणार आहेत, त्यांना सुद्धा शाप लागल्याशिवाय राहणार नाही हे मी त्या ठिकाणी प्रमाणित सांगतो। कारण या लोकशाहीमध्ये अधिकार असला पाहिजे। मला एक सांगा, आपण कसं सालगडी या ठिकाणी ठेवतो, आता हे 5 वर्षाचा या मतदारसंघाचा गडी ठेवायचा आहे। मामा सालगडी ठेवल्याच्या नंतर आपण या गड्याला काम या ठिकाणी सांगणार आहे। त्याच पद्धतीनं या मतदार मालकांनी आपल्या या नोकराकडून काम करून घेतलं पाहिजे आणि आपल्यामध्ये तेवढा अधिकार असला पाहिजे, तरच हे मतदान देण्याला काहीतरी अर्थ या ठिकाणी उरणार आहे। जर कुणाचे 2-5 पैसे घेऊन जर तुम्ही मतदान दिलं तर देणाऱ्याला वाटतं यांनी का मला फुकट मतदान दिलं का?
मी पैसे दिलेत म्हणून मला यांनी मतदान दिलंय. आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कुठेही काम सांगत असताना अरे आपण त्याचे पैसे घेतले किती 500 रुपये 200 रुपये 300 रुपये आणि ते लोक कमवले किती 500 कोटी 1000 कोटी. आज जर आकडे बघितले आपण तर आपल्याला वाटतंय काय चाललंय या देशामध्ये. आणि आज जर प्रत्येकाला आमदार व्हावं त्याला ना काम करण्यासाठी नाही, आमदार झाल्याचे अब्जपती झाला कोट्याधीश झाला ह्यासाठी स्पर्धा आहे. माझी आमदार होणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी विनंती असणार आहे, खरंच जर आपल्यात क्षमता असेल, खरंच आपल्याला प्रामाणिकपणाने काम या जनतेचं करायचं असेल, सेवक म्हणून या मतदारसंघामध्ये राबायचं असेल तरच या भानगडीत पडावं. अन्यथा गोरगरीब माणसाचं मत घेऊन आता आपला संसार उभा करण्यासाठी या निवडणुका नाहीत. आज काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता या 5 वर्षाच्या काळात शेतकरी असतील शेतमजूर असतील आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत. शिकलेल्या मुलांची तर अवस्था आपल्याला माहिती आहे. आज प्रत्येक गावामध्ये थव्याच्या थव्या मुलं आता बेकार आपल्याला पाहिजे. जसे पाखराचे थवे आपण करतात असे महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेल्या इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेल्या मुलांचे आज 11 केलेला मुलगा सेवकाची परीक्षा दिलेला आहे. आज इंजिनिअरिंग झालेला मुलगा कोतवालाची परीक्षा दिलेला आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. कुठल्याच परीक्षा वेळेवर होत नाही. अशी परीक्षा तरी की पेपर फुटला. काय करायचे 100% गुण घेणारे विद्यार्थी विद्यालयामध्ये शिकतायत. जर अशी परिस्थिती झाली आता इथं सुद्धा तशीच परीक्षा आहे. इथं काही काम करण्याचे गुण गुणात आहेत का? कोणी म्हणाले मी तुमचा सोयरा आहो मला निवडून द्या, कोणी म्हणाले मी तुमचा पाहुणा आहो मला निवडून द्या, कोणी म्हणाले मी तुमच्या जातीचा आहो मला निवडून द्या. मला वाटतंय की जात पात हे सगळं व्यवहार आपण एकमेकाच्या घरी एकमेकाचा पाहुणचार करायला पाहिजे. निवडणुकीत असे नाटके करून मत घेऊन चालणार नाही. आणि ही जर सवय लागली मतदारसंघात तर प्रत्येक माणूस जातीचे सोबा टाकते. कोणती जात कुण्या जातीचं काम, कोणत्या जातीचे माणसं कुण्या जातीला कामाला आले. आज जर मराठा समाजाचे आतापर्यंत पुढारी होऊन गेले, जर या जातीच्या लोकांनी लक्ष दिलं असतं लक्ष्मणराव तर जरांगे पाटलाला आंदोलन करायची वेळ आली असती का? आज कोणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्राची अडचण आहे. आज धनगर समाजाच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो म्हणले होते, दिले का? पहिली कॅबिनेट गेली, पहिली पंचवार्षिक गेली, दुसरी पंचवार्षिक देणारच नाहीये. फक्त काही न करता एक समाज दुसरीकडे गेला की तिसरा समाज कसा आपल्याकडे घेता येईल यासाठीचे प्रयत्न आहेत. आता त्या नेत्यापेक्षा उमेदवारापेक्षाही लोकांनी मतदारांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. निवडणूक म्हणजे हलक्यात घेऊ नका. ज्या पद्धतीनं डॉक्टर साहेब तुम्ही मनमत स्वामीला लोक घेऊन जाता, तुम्ही सप्ताह करता, तुम्ही भागवत कथा लावता, तेवढेच पवित्र काम आहे हे लक्षात ठेवा. आणि माझी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मतदारांना विनंती आहे की तुम्हाला साल घरी ठेवायचा आहे. मग गड्याला तुम्ही पगार देता का? गड्याची पगार घेता का घेता? मग आता इथे उलट काय झालंय, नौकरीवर पगार देऊन तुमचा नौकर राहिला तर ते तुमचं काम करणार आहे का चोऱ्या करणार आहे? हा तुम्ही आपण दोघेच दिसायला कुणालाच करणार आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, एक दिवसाचा सण साजरा करण्यासाठी निवडणूक नाही तर 5 वर्ष सुख मिळालं पाहिजे. आता लाडकी बहीण योजना आणली तरी बाकी काही त्यांच्या कुठे लोकात जाऊन काय बोलावं ह्याच्यासाठी त्यांच्याकडे कुठलंच भांडवल नाही. राहू द्या मामा, राहू द्या, नाही राहू द्या. लाडकी बहीण योजना आणली. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मला एक सांगा, कुठला भाऊ असा आहे की बहिणीला आणि बहिणीची बोलवण केली, बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही कपाट दिलं, तिला फ्रीज दिलं आणि म्हणून कुठं बॅनर लावलेल्या पद्धतीने अरे बहीण म्हणून तुम्ही शासनाचे पैसे देऊ लागले. मग बहिणीला देत असताना बहिणीचं प्रेम ठेवा ना. बरं लगेच पुन्हा सांगणार, जर तुम्ही आम्हाला नाही निवडून दिलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद करू.
पण हे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एक 5 पंचसूत्री वचननामा काढलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जर बंद केलं, तुम्ही महाविकास आघाडीचं जर सरकार निवडून दिलं तर आम्ही महालक्ष्मीच्या नावानं योजना या ठिकाणी काढू आणि प्रत्येक महिन्याला 3000 रुपये महिन्याला देऊ, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि जे मुलं या ठिकाणी शिकून देतात फिरू लागलेत त्यांना प्रत्येक महिन्याला 4000 रुपये आपण देऊ, जोपर्यंत त्यांना सर्व्हिस लागत नाही तोपर्यंत. त्यांनाच नाही तर लक्ष्मी म्हणल्याच्या नंतर नुसतं बहिणीलाच पैसे देऊन, शेतकऱ्याच्या असेल की शेतमजुरांच्या असेल, शेता आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदायची असेल तर लक्ष्मी म्हणजे आपली लक्ष्मी तर आहेच, पण आपण लक्ष्मी कशाला म्हणतो? ह्याला म्हणतो पैशाला. जर तुमच्या संसारामध्ये जर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जर पैसे आले, 1.5 भाव या ठिकाणी शेतीमालाचा वाढवून देऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव या ठिकाणी देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला जाहीर वचन दिलेलं आहे. एवढंच नाही तर जे थकबाकीदार शेतकरी असतील, चालू बाकीदार शेतकरी असतील, 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू, 50,000 रुपये सानुग्रह म्हणून आपल्याला प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी त्यांना देऊ. एवढंच नाही तर आपल्याला कुठलाही आजार झाला तर या राज्यातल्या प्रत्येक मतदाराचा, मनुष्याचा विमा उतरवून 25 लाखापर्यंतचा उपचार त्यांचा फुकट करता यावं, यासाठी सुद्धा या ठिकाणी योजना जाहीर केलेल्या आहेत. माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपलं अमूल्य मत आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी, आपल्या सेवेसाठी आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि एवढंच नाही तर आपल्या देशाची लोकशाही जिवंत राहावी, आपल्या देशाचं संविधान जिवंत राहावं. आणि हे मतपत्रिकेमधून आपल्याला मतदान करण्याचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेला आहे, तो अधिकार कायम या ठिकाणी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शेवाळे साहेबांना सुद्धा औरंगाबाद मधून या ठिकाणी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. म्हणून जातीपातीचं राजकारण केल्यापेक्षा आपण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर सर्व समाजाला घेऊन चालणारे या ठिकाणी महाविकास आघाडी आहे. शाहू फुले महाराष्ट्राच्या, या आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार या ठिकाणी आपण सर्वांनी रुजवला पाहिजे. कुणाचा द्वेष करून राजकारण करून कुणाचं चांगलं होत नाही. सगळी ही आपण जरी वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये जन्माला असलो तर मला वाटतं की आम्ही सर्वजण भाऊ आहे. अशा पद्धतीनं माणुसकी हेच एक धर्म आहे. आपण जे धर्म म्हणत होते आमचे आबा, धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म, अशा पद्धतीने आपण जतन करावा. आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आपला उभा करावा, एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद. आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवत असणारा मनुष्य, तेव्हा त्याच्यावर 2 नंबरला चिन्ह आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ते चिन्ह प्रत्येक माता भगिनींना समजावून सांगणं सुद्धा आवश्यक आहे. काही आता बगर भांडवली लोक असा प्रचार करायला, भागवतराव, सगळ्या माझ्या कार्यकर्ते म्हणल्यापेक्षा नेत्याला माझी विनंती आहे की आपण हे चिन्ह समजावून सांगितलं पाहिजे. काही आपल्या विचाराचे लोक असले की महिलांना काय जाऊन सांगायला, सिट्टी विनायक पाटलाची पूर्वीची आहे असं सांगत आले. तेव्हा हे लक्षात ठेवा, आता सिट्टी आपली राहिलेली नाही, तिला सुट्टी दिली आपण आणि आपण तुतारी घेतली आहे. तेव्हा हे सुद्धा आपण प्रचार या ठिकाणी केला पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. आपण सांगा आता अशी आशा बाळगतो आणि सर्वांना मला या ठिकाणी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो की 3 दिवस राहिले, 3, 4, 5 दिवस राहिलेले, 5 दिवस माझ्यासाठी, महाविकास आघाडीसाठी आपला वेळ खर्च करा. 5 वर्ष पायात भिंगरी गांधून या ठिकाणी तुम्ही कुठे जसं नोकऱ्याला सांगता, अरे ते तिकडनं दार फुटले बघ जा, आढळ ते पाणी वाहून चालले, असं आपण म्हणलो तर तुमचा नोकर तुमच्या फोनवर या ठिकाणी कामासाठी या ठिकाणी तयार असेल, तुमची सेवा करेल. आपलं चिन्ह 1 नंबर सोडून द्यायचं कुणाचा माहित नाही. हे 2 नंबरला आपलं तुतारी वाजवत असणारा मनुष्य हे बटन दाबून मतदान करावं. आणि योगायोग बघा ना, जे आता उमेदवार या ठिकाणी बरेच आता स्पर्धेमध्ये कुणी 4थ्या क्रमांकावर आहे, कुणी 6व्या 7व्या क्रमांकावर आहे. मला वाटतं तेच क्रमांक जर मतदानात आपण ठेवला
तर या मतदारसंघाचा चांगला विकास होऊ शकणार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आभार तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार या ठिकाणी मानतो. असं प्रकारे आपण करावं आणि एक शब्द देतो, तुम्ही ज्या भावनेने या ठिकाणी प्रचार करायला. कधी आजपर्यंत राजकारणामध्ये मी आहे, कुठल्याही मतदाराची कुठल्याही नेत्याची माझ्यामुळं कमीपणा कधीही कमीपणा आपला होऊ देणार नाही. तुमचा मान सन्मानच राहील अशा पद्धतीचा मी या ठिकाणी वागेल तेवढा शब्द देतो. आणि आपल्या गावामध्ये जादीखाना आणि जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी 100% मी तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला सहकार्य करा.